हा वॉल पोझिशनर आहे. त्याची आत्ता पोझिशन 30%वर ठेवली आहे मी. मॅन्युअल मोडला आहे. हा पॉवर सप्लाय आहे 230 वोल्ट. मी ह्याच्यातून रिलेच आउटपुट कनेक्ट केलं आहे ॲक्च्युएटरला. तुम्ही वॉलची पोझिशन बघू शकता 30% ओपन आहे. याला एक इनपुट पण आहे ऑटो मोडसाठी आणि हे आउटपुट आहे. आउटपुट पण 4 to 20, जसं इनपुट 4 to 20 आहे तसं आउटपुट पण 4 to 20 आहे. आता मी मॅन्युअल मोडला ओपन क्लोज करून दाखवतो. हे ओपनिंगला मी चालवला. हा बघा ओपनिंगला चालला. आता तुम्ही बघू शकता हळूहळू तो हे बघा वरती येतो आहे ओपन, म्हणजे 50%च्या पुढं गेला आहे. हा असा ओपन होत जातो. हे क्लोजला येईल. हे मी क्लोजिंगला घेतला. हे मॅन्युअली ओपन आणि क्लोजिंग. हे क्लोजिंग आणि आता मी स्टॉप करतो. हा स्टॉप मॅन्युअली हा स्टॉप झाला. आता मॅन्युअली माझं जेव्हा वॉल स्टॉप केला मी. आता मी परत एकदा तुम्हाला क्लोज करून दाखवतो. हा मी क्लोज केला. हा क्लोजिंगला चालला आहे. हे बघा वरती चालला आहे म्हणजे तो क्लोजिंगला चालला आहे. आता मी ऑटो मोडला शिफ्ट करतो. हा ओपनिंग आहे बघा आता, कारण माझं 50% मी इनपुट दिलं आहे आणि त्याप्रमाणे हे माझं मिलिअम्पियर पण इन्क्रीज होत आहे. आता मी हा ओपन झाला आहे 50. मी जो डेड बँड त्याचा सेट केला आहे त्याप्रमाणे तो 50%ला थांबला आहे. आपण इथून डेड बँड मी तुम्हाला एकदा दाखवतो की डेड बँड इथून सेट करतात. हे मी डेड बँडची की दाबली, हे अप आणि हे डाऊन, हे मी असं कमी करतो आहे आणि हा वाढवते. ओल्ड डेड बँड जी आधी तुमची सेट व्हॅल्यू जी होती ती आणि न्यू डेड बँड जी आपण आत्ता सेट करत आहोत ती, अशा 2 व्हॅल्यू त्या दिसतात. आता मी परत मी ओपन ऑटो मोडला आहे. मी इनपुट क्लोज केलं आणि हा आता क्लोजिंगला चालला आहे. माझा इनपुट 0 आहे तर तो 0कडे चालला आहे.